हॅलो एव्हरीवन. सोनम वांगचुक आणि दीपके तसेच त्यांच्यासोबत एक स्कॉलर नेहा बोरा यांनी आमरण उपोषण केलं. सोनम वांगचुक आणि बोरांनी आमरण उपोषण धरलेलं होतं आणि त्यासोबत दीपके हा सुद्धा होता. पण खऱ्या अर्थाने ते आंदोलन फक्त एका मुद्द्यासाठीच हायलाईट झालं. सोनम वांगचुक यांना प्रोग्राम सेट करता आला नाही का? असे अनेक देशामध्ये खूप असे मुद्दे आहेत. जसे की लडाखचा प्रश्न असेल, तिथेही अव्यवस्था आणि अस्थिरता माजलेली आहे. तसेच आरक्षणाचा मुद्दा असेल, एससींना क्रीमी लेअर लावायचं आणि त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकमध्ये ख्रिश्चनावरती अन्याय होत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की ख्रिश्चन लोकांनी एससीमधून आरक्षण घेऊ नये. कर्नाटकचा जो मुद्दा आहे तो मी इथे सांगतोय. मित्रहो, खऱ्या अर्थानं अनेक मुद्दे असताना जसे की EVMचा मुद्दा असेल, विद्यार्थ्यांची नोकरीचा प्रश्न असेल, विद्यार्थ्यांची परीक्षा यावर सुद्धा इथल्या व्यवस्थेनं गदा आणलेली आहे. भ्रष्ट व्यवस्था शिक्षण व्यवस्थेवर आपला धाक जमवत आहे. खरं पाहायचं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या गोष्टी सामान्य लोकांसाठी संविधानाच्या माध्यमातून समोर आणल्या, त्या सर्व गोष्टी हे सरकार, मोदी सरकार आज खऱ्या अर्थानं हे मुद्दे हायलाईट न करता त्यांना दबवण्याचा, त्यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रहो, जोपर्यंत खरे मुद्दे बाहेर येणार नाहीत तोपर्यंत सोनम वांगचुकसारखे अनेक लीडर असतील, त्याने देशाचा प्रश्न मिटणार नाही. कारण देशाचे अनेक मुद्दे आहेत. तोही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. शिक्षण व्यवस्था जर भ्रष्ट झाली तर उद्याची पिढी ही खराब व्यवस्थित निघणार नाही, खराब निघणार. म्हणून मित्रहो, या सोनम वांगचुक यांचे मी आभारच मानतो, कारण त्यांनी प्रयत्न केला, ते योग्यच आहेत. पण जे मुद्दे होते ते मुद्दे न घेता फक्त एका मुद्द्यावर त्यांचं आंदोलन उभं होतं. त्यामुळे आज त्यांना जंतर मंतरवरून सगळ्या तरुण लोकांना, तसेच सोनम वांगचुकला सुद्धा तिथून गायब करून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलं आहे. दीपकेंचं म्हणणं आहे की कुठं घेऊन गेले हे आम्हाला माहीत नाही. असो, अनेक मुद्दे जोपर्यंत समाजासमोर आंदोलनाच्या रूपात येणार नाहीत तोपर्यंत समस्या मिटणार नाहीत. हा विषय समस्याचा नाही, हा आपल्या हक्क अधिकारांचा विषय आहे. आणि परीक्षेमध्ये पारदर्शकता यावी, हाही माझा मुद्दा महत्त्वाचा आहे. पण सोनम वांगचुकनी उपोषण न धरता जर जनआंदोलन उभा केलं असतं तर खूप फरक पडला असता. आज त्यांना अचानकपणे काहीच न सांगता त्यांना उचलून तिकडे शिफ्ट करण्यात आलेलं आहे हॉस्पिटलमध्ये. त्यामुळं त्यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम. या माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.